महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी यापुढची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। राज्यात 22 जुलैला शेतकरी कर्जमाफीला सुरुवात झाली। पहिल्या यादीमध्ये 7 जिल्ह्यातील जवळपास 550 लाभार्थी शेतकऱ्यांची नावे होती आणि आता टप्प्याटप्प्यात पुढच्या याद्या सुद्धा प्रसिद्ध होऊ लागल्यात। दुसरी यादी आली तेव्हा 16,95,000 शेतकऱ्यांची नावे त्यात होती आणि अजूनही जवळपास 30 लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर होणं बाकी आहे। त्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे। शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण होताच सगळी नावे सुद्धा जाहीर होतील। ज्यांची पडताळणी पूर्ण होते त्या जिल्ह्याच्या याद्या जाहीर केल्या जातात। असं असलं तरी सुद्धा शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय आणि त्याला मुख्य कारण 2 आहेत। पहिलं कारण याद्यांमध्ये नाव यायला वेळ लागतोय आणि दुसरं कारण ज्यांची नावं आली आहेत यादीमध्ये त्यातल्या काही शेतकऱ्यांचा लाभाच्या रकमेवरनं संताप होतोय। शेतकऱ्यांच्या यादीसमोर दिसणारी रक्कम वेगवेगळी आहे। पोर्टलवर ज्यावेळेस तुम्ही केवायसी करायला जातात त्या ठिकाणी एक वेगळी रक्कम दाखवत आहे आणि बँकेमध्ये एक रक्कम दाखवत आहे। मग शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झालेला आहे की नेमकी रक्कम आमच्या खात्यावर कर्जाची कोणती जमा होणार आहे। नेमकं मी रक्कम माझी कोणती माफ झाली हे मला कळायला पाहिजे। शासनाने आपले जे कर्जमाफी 2 लाखापर्यंत पुकारली पण यातला रक्कम धरते कोणती शासन आपल्याला मला मिळायला लागेल ना। 1 लाख रुपये कर्ज उचललो तुम्ही कधी आता 2019ला। मग आता इथे यादीवर आले माझे 94,000 रुपये आणि बँकेत जाऊन चौकशी केली तर 1,54,000 म्हणाल ती। मी त्यांना म्हणले की थोडीशी एंट्री करा हे करा म्हणतात ते उडवडीची उत्तर दिलेत आणि त्यांनी मला हा कागद दिला सर। ह्या काही ह्या कागद मी फोटो काढून आणला आहे। मग बाकीचं पुन्हा काय बोललेच नाहीत त्यांनी। तर प्रतिक्रियांच्या माध्यमातून हा जो संताप आपण पाहिला तो मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांचा आहे। मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमधलं उदाहरण द्यायचं झालं तर एका गावात आपण जाऊया। हे गाव आहे धाराशिव मधलं गंधोरा गाव। इथले एक शेतकरी आहेत, त्यांचं नाव आहे जीवन विष्णू पाटील। त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रकडनं 1 लाखांचं कर्ज घेतलं, ते आज थकीत पडलं। त्यांच्या गावात कर्जमाफीची यादी सुद्धा लागली ज्यामध्ये जीवन पाटील यांचं सुद्धा नाव आलं। त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण कर्जमुक्त झालो, पण जेव्हा त्यांनी यादी वाचली तेव्हा त्यांना दिलासा मिळण्याऐवजी मानसिक धक्काच बसला। बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज मी 2019 साली काढलो होतो 1 लाख रुपये। मग त्याच्यानंतर व्याज भराभर केलं तर पण आता कालच्या माफीच्या यादीमध्ये आम्हाला फक्त 94,000 रुपये त्या माफीत आले। दाखवा किती कुठला नंबर आहे किती नाव आहे। बँकेत आम्ही चौकशी करायला गेलो काल तर बँकेत आम्हाला 1,54,738 रुपये भरा म्हणतात। 2 लाखाच्या कर्जमाफीचा घ्यायचं असलं तर त्यांनी 60,000 भरा म्हणतात वरली। याशी तुम्हाला एवढी माफी भेटत नाही म्हणतात, ही वरली पैसे भरावं लागते म्हणतात। खातं नील होईल मग आम्ही कोरं बेबाकी मिळेल म्हणून आम्ही खुशीत होतो लई। पण आता लय नाराज झालो। आता 60,000 भराच म्हणताना काय मग ही सरकारनं 2 लाखाची जाहीर केली आहेच कशाला। तर या आकडे ऐकून तुम्ही सुद्धा चक्रावून गेले असाल। जीवन पाटलांनी 1 लाखाचं कर्ज घेतलं। कर्जमाफीच्या यादीमध्ये त्यांना लाभ कितीचा मिळाला तर 94,000चाच। पण बँकेनं त्यांच्या नावासमोर 1,54,000 रुपयांची थकबाकी लावली आणि संपूर्ण लाभ जर हवा असेल तर 60,000 रुपये भरा असंही सांगितलं। बरं, ही कहाणी काही एकट्या जीवन पाटील यांची नाहीये तर त्यांच्या गावातल्या अनेक शेतकऱ्यांची आहे। यादीत 53,000 फक्त माफीचं आलेलं आहे, वरचे पैसे आलेले नाहीत। व्याज नाही ना, मुदलात बी गाठा। आता ही 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार होती ते सांगितल्यावरती घोषणा केल्यास काय वाटलं ना। तर यादीत आकडा बघितल्यानंतरची काय भावना आहे। पूर्ण माफ होईल वाटलं होतं 2 लाखच्या आतली। वर जर 2 लाखच्या वर गेलं असलं तर आम्ही भरायला तयार आहे शेतकरी। 2 लाखपर्यंत माफ व्हायला पाहिजे ना। संपूर्ण कर्जमाफी फसवी आहे, जुमलाबाजी आहे। प्रत्येक शेतकऱ्याला सांगितले की 2 लाखापर्यंत कर्जमाफी म्हणून सांगितलेलं आहे, पण ह्याच्यात मुदलातून जे शेतकऱ्यांनी जर 1 लाख रुपये कर्ज उचललं असेल तर त्याचं मुदलातून फक्त 53,000 दाखवते। 49 कर्ज उचललेलं होतं आणि 41,000 यादीला आले आणि त्याचं व्याज नाही काय नाही, मुदलातून बी कमी आलं। फसवलं का? हां, फसवलं।
मुळातच सरकारनं हे ज्या काही याद्या प्रसिद्ध केल्या, हिंगोली जिल्ह्यामध्ये 44,177 शेतकऱ्यांचे नावं असलेल्या याद्या प्रसारित झाल्या. परंतु मुळात जी रक्कम आहे, जी शेतकऱ्यांच्या यादीसमोर दिसणारी रक्कम वेगवेगळी आहे. पोर्टलवर ज्यावेळेस तुम्ही KYC करायला जातात तेथे त्या ठिकाणी एक वेगळी रक्कम दाखवत आहे आणि बँकेमध्ये एक रक्कम दाखवत आहे. मग शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झालेला आहे की नेमकी रक्कम आमच्या खात्यावर कर्जाची कोणती जमा होणार आहे. माझ्या यादीमध्ये जे नाव आलेलं आहे त्याच्यामध्ये माझं कर्ज दाखवत आहे 1,05,000 रुपये आणि जे थंब लावायला जेव्हा आपण महाई सेवा केंद्रावर जातो तेव्हा माझं कर्ज दाखवत आहे 1,65,000 आहे आणि बँकेमध्ये जेव्हा तपास केला तेव्हा 1,81,000 दाखवत आहेत. नेमकं मी रक्कम माझी कोणती माफ झाली हे मला कळायला पाहिजे. ते KYC करायला गेले असता तिथं माझी रक्कम 1,31,000 अशी दाखवलेली आहे आणि ते पोर्टलवाल्यांनी सांगितलं की तुम्हाला KYC करायची की नाही करायची किंवा तुम्हाला हे स्टेटमेंट तुम्हाला मान्य नसेल आणि माझ्या जे पीक कर्जाच्या याच्यावर आपल्या यादीमध्ये 61,000 रुपये अशी रक्कम सरकारने माफ केली असं दाखवलेलं आहे. तर जवळपास 16 लाख शेतकऱ्यांच्या नावांची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये अशा तक्रारींची संख्या पाहताही एखादी टेक्निकल चूक वाटू शकते. म्हणूनच आम्ही अशी उदाहरणं घेऊन गाठलं ते थेट राज्याच्या कृषी मंत्र्यांना. त्यांनी याबद्दल काय म्हटलं, काय स्पष्टीकरण दिलं, आपण पाहूया. खरं तर ABP माझाच्या पडताळणीतली ही बाब आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या गंदोरा इथल्या एका शेतकऱ्याचा विषय. जीवन पाटील नावाचे शेतकरी आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राचं त्यांना कर्ज घेतलं होतं. 1,54,000 थकीत कर्ज आहे. कर्जमाफीच्या यादीत त्यांना फक्त 94,000 रुपये मिळालेत आणि वरचे 60,000 रुपये भरल्याशिवाय तुम्हाला 94,000 माफ करणार नाही असं बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 2 लाखाच्या आत जर त्याचं कर्ज असेल, 2 लाखाच्या आत जर त्याची थकबाकी असेल 2 लाख रुपयाच्या त्यात जर असलं तर निश्चित प्रकारे बँकेला ते करता येणार नाही. या बाबतीमध्ये जे 2 लाख रुपयापर्यंतची संपूर्ण रक्कम ही जी कर्जमाफी आहे ती 2 लाखाच्या आतली ती संपूर्ण रक्कम त्या बाबतीमध्ये त्या बँकेला त्या शेतकऱ्याला द्यावी लागेल. त्यामुळे धाराशिव असो की हिंगोली, ABP माझाला आज दिवसभरात राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना सुद्धा असाच सामना करावा लागतो असं चित्र समोर आणलं. बरं, हे कमी म्हणून की काय, विमा कंपन्यांमुळे जी डोकेदुखी वाढली ती वेगळीच आहे आणि त्यासाठी स्वतः कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलंय. कुठल्याही शेतकऱ्याने कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाच्या मोबदल्यात ते त्यांचा विमाही घेतल्यानंतर त्यांचा विमाही रिजेक्ट करू शकतात किंवा त्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये त्यांचा पीक नुकसान जर का झालं तर नुकसानीला सुद्धा पीक विमा कंपनी रिजेक्ट करू शकते. सर, काय नेमकं आपण करतोय या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे अनिल पाटील साहेबांनी मांडलेला मुद्दा एकदम बरोबर आहे आणि या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी ताबडतोब या बाबतीमध्ये त्यांच्याशी बोललं जाईल, पत्रव्यवहार केला जाईल. आत्ताच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांना मी पत्र लिहिलं आहे आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ती अट शिथिल करण्याचा प्रयत्न राज्य आमचा राहील. तर तारीख पे तारीख करत अखेर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र तांत्रिक अडचणी आणि पडताळणीतल्या विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच करावी लागते. अशातच सरकारच्या अंमलबजावणीवरती विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोबतीलाच पीक विमा कंपन्यांनी सुद्धा टेन्शन वाढवलंय. अशा वेळेला शेतकऱ्यांनी संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. तितकीच जबाबदारी सरकार आणि शेतकरी नेत्यांवरती सुद्धा आहे. कारण राज्याचा पोशिंदा सक्षम राहिला तरच राज्याच्या विकासाची गाडी खऱ्या अर्थानं पुढे सरकणार आहे.